काय शेतकरी म्हणतात की मिल्क चार्जर महाग आहे. महाग नाही, कॉस्टिंग जर बघितलं तसं हा आता निम्मा जरी मिल चार्जिंगला कॉस्टिंग गेलं तर हा. निम्मा आपल्याला शिल्लक आहे. हा. आणि दुसरी गोष्ट डॉक्टरांची समस्या जास्त नाही ना, म्हणजे डॉक्टर कमी झाले ना की बरं. खर्च आपला कमी झाला. साधारण किती दिवसाला तुम्हाला आता डॉक्टरचा खर्च येते काय? पहिलं कसं असायचं डॉक्टरांचं म्हणजे दरंगळणे हा किंवा दगडी आली मस्टटीस आली ह्या गोष्टी राहायच्या सारखं, म्हणजे फ्लक्च्युएशन म्हणजे वारंवार थोडं वातावरण बदललं की वातावरण झालं. बदललं की डॉक्टरांची समस्या यायची, म्हणजे डॉक्टरांना बोलवावं लागायचंच. बर आता फक्त डॉक्टर ए करायलाच गोट्यामध्ये येतात, म्हणजे फक्त डॉक्टरांचा जनावर खर्च भरायलाच. पूर्ण कमी झाला. हो, कमी म्हणजे झाला. गायचं स्वास्थ्य चांगलं राहिलं. हो, म्हणजे वा- टेम्परेचर वगैरे न येणं या गोष्टी जाणवल्या. शेणात पण बदल आहे. मला सांगा पहिलं जे शेण आहे ती कसं असायचं तुमचं? पहिलं शेण पातळ वगैरे हे टाकायचे, आता एकदम घट्ट येत आणि वास येत नाही वास येत नाही. शेणाचा. म्हणजे पचन संस्था एकदम जबरदस्त झाली. हो. ही जी गायची तब्येत आहे ही पहिल्यापासून अशी आहे का आता झाली? नाही, मिल्क चार्जर चालू केल्यापासून ही जी ग्लेझिंग वगैरे आलेली आहे. म्हणजे अशी जी तेल लावल्यासारखी हा. वेलवेटच्या कापडासारखी जी ती त्वचा झाली किंवा केस आहेत. ही मिल्क चार्जर पासून आणि धुतलेली नाही शिवाय अजून. काय बोलताय? हा. आता जर वाटतंय काल धुतली का काय असं वाटतंय? नाही